बागा आणि हडफडे येथील 2 दुकानांवर लावलेल्या एलईडी बोर्डवर पाकिस्तान जिंदाबाद असे संदेश झळकल्यानं परिसरात खळबळ उडाली. या प्रकाराची दखल घेत कळंगूट आणि हंडून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही ठिकाणचे दुकान मालक ताब्यात घेतले. पोलिसांनी संबंधित बोर्ड डिस्कनेक्ट केले असून कलम 152 सह 61(2) भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्याच्या कलम 66 अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. को बोला मैंने फोन मारा क्या सांगला यानी फोन कर म्हणून वो दाढ़ी वाला था कहता नहीं करता। मैंने ये बोला कि पहले देखता हूँ क्या चल रहा है उसके अंदर, ठीक है। फिर मैंने देखा, आपने ऐसा नहीं बोला, फिर मैंने इनको बोला नहीं बंद करता बोला, फिर मैंने इनको ये बोला ये हैक हुआ है, ठीक है, हैक हुआ है। क्या है उसमें, हैक का क्या है उसमें? तुमको मालूम था तो बंद क्यों नहीं किया पहला? तेरे को पहला मालूम था, पहला क्यों बंद नहीं किया? पहला आपको मालूम नहीं बंद किया, डायरेक्ट बोलता है। मैंने बंद नहीं किया, तुमने लगाया ही नहीं, पहला बंद क्यों नहीं किया तुमने? सर मैं यहाँ पर था ही नहीं उस टाइम पर। तू था, मैंने तेरे को बोला, उसको बोला, कौन था? वो सांगता की रे ना बंद करना म्हणजे अशी दादागिरी पळय केल्ली ती। हांव रावलो चाव पिवपाक, वयर बोर्डार बरयल्लें पाकिस्तान जिंदाबाद म्हणून हांव डायरेक्ट विचारूंक गेलो तेका, तो म्हाका म्हणूंक लागलो मैं नहीं बंद करताय म्हणूंक लागलो। दोग जाण आसले, खाडयो आनी तांबडे घालून, ओके, आनी ताका डायरेक्ट कित्याक बंद करना ते म्हणून नाही बंद करता नाही म्हणून लागले। आणि त्याला लागून हांवें सरपंचाक फोन मारलो, पुलिसेक फोन मारलो आणि मायकल लोक फोन मारलो, सरा आमच्या सरू येतालो वाटेर आहलो। हे सगळं खंय? आरपोरा, एक्झॅक्ट आरपोरा टिट्यार। कितल्यांक जालें? 9:30 या 9:30। कितें शॉप ते? वायन स्टोर ते, वायन स्टोर। आणि त्याच्या वयर कितें येतालें नांव? पाकिस्तान जिंदाबाद म्हणून व्हडले येता बोर्डाचेर हे आसले, वयर येतालें आनी एलईडीन बरयल्ले आसले। पयलीं हांवें समतें इन्फॉर्म केलें पुलिसेक आनी आमच्या मायकल सराक केलें, मायकल लोकांक, आनी आमच्या सरपंचाक केलें समतें इन्फॉर्म। डायरेक्ट मागीर लोक येयना फुडें, मागीर भायरूय कट केल्यो। ओके, मागीर ते भायर परत जॉयन करूंक लायलो। आणि कितलो वेळ ते नांवां चालू डिस्प्लेचेर येताली? म्हाका थंयसर सांगताले 2 दीस खंय चालू आसले, 2 दीस कंटिन्यू। म्हणजे आज तिसरो दीस? आज तिसरो दीस। ते सांगताले हांव मेन ते शॉपार हाडले पळय दोग, एक खाडयो आनी एक रेड घालून तो। ओके, आमचे इतकेच म्हणणें कितें, जो तूं इंडियन, तूं फर्स्ट ऑफ ऑल आमी मायंडान घेवंक जाय आमी जाती पळोवपाच्यो ना, आमी पळोवपाचें की आमी इंडियन म्हणून। जेन्ना तूं इंडियन जोडटा, इंडियन पोट भरता, पाकिस्तान जिंदाबाद हो बोर्ड लावंक शकना पयले सुवातेर। आनी हांगासर आरपोरकार आमचे एक थंड तकलेन चलता, खंयसरूच लॉ एंड ऑर्डर घेवपाचें आमी परिस्थितीचे न्हू। सो हांवें पीआयक आतां उलयलां, पीआयन म्हाका एश्युरन्स दिला की आमी कितें आतां एक्शन घेतलीच म्हणून। आनी ते सांगतालो तो एक कालांगूटूय सेम इन्सिडंट जाला खंय, कालांगूट पीआयशीन तो उलयतालो आनी सेम इन्सिडंट जाला पाकिस्तान जिंदाबाद म्हणून खंयच्या तरी सॅलुनाचेर आसा बोर्ड, हे एलईडी स्क्रीन जाता। सो खंयसर तरी गव्हर्मेंटाचेर लक्ष घालूंक जाय आनी पळोवंक जाय की बाबा हें एक्झॅक्ट कितें पळय तो सीन। आतां आमकां दिसलें तें कितें तरी तेंच्यांनी पर्पजली केला म्हणून, पण तें आतां पुलिसांनी सोदून काडूंक जाय। आमचो पीआय काम बरें करता, तेणी आतां ऑटोमॅटीक रोखडीच एक्शन घेतलें तेणी आनी रोखडेंच तांकां हाडलें हांगासर। तेंच्यांनी तेजेर एक्शन घेवन तेणी सगळी चवकशी काडूंक जाय तेंचे बाबा खरें तें एंटी नॅशनल कितें हें आहा, स्क्वॉड आहा जावं कितें आहा पळय ते चॅक करपाचें। पुलिसांनी हाडलें तांकां सगळें आतां हाडला। कंप्लेंट डिफायन करता कोण चलयतालो कोण हे? एक्चुअली शॉप आमचोच कोण कांदोळचो भुरगो, क्रिस्तांव भुरगो तो सावयो म्हणून, तेणी ते तांकां रेंटाक दिल्लें। ते कोण तरी गोंया भायले ते, हरियाणा आय डोंट नो। सो ते चलयताले, ते हिंदूच एक्चुअली, पण ते एरोगेंटली उलोवंक लागले की बाबा ना आमी बंद करचे ना म्हणून। तो भुरगो तांकां सांगता की बाबा पाकिस्तान जिंदाबाद, तुजो व्हॅलिडिटीचेर चलता तूं तो बंद कर म्हटल्यार तो ना करिना म्हणून सांगता। थंयसर खंय तरी आमकां फिशी दिसता। आमी कालांगूट पीआयक सांगला की तूं हेजेर थरो इन्व्हेस्टिगेशन करपाची गरज आसा, कित्याक एज कम्युनिटी आमी जे सगळे लोकल लोक आहा ते कालांगूट पुलीस ताका हेल्प करपाक रेडी आहा, कित्याक इव्हेंच्युअली दीस इज अ इश्यू ऑफ द कम्युनिटी। कित्याक शेवटी पळोवंक गेल्यार बारीकशे गोश्टीन व्हडलो उजो जावंक शकता, ताका लागून हे सगळे कंट्रोल करपाक आनी आमचे कम्युनिटीन जे अनटुवर्ड इन्सिडंट जावंक फावना, ताका लागून आमी एक पीआयक रिप्रेझेंटेशन दिल्लें आसा, एक कायदेशीर लेटर दिल्लें आसा की बाय सगळ्यो गोश्टी आमी मेन्शन केल्ल्यो आसा, हेज्या फुडें असलें जावंक फावना। ताका लागून ही काळजी घेवपाची आमची गरज आसा, कित्याक आमी ह्या वाठारांत रावता आनी आमी एज लोकल विजिलंट रावपाची गरज आसा की असलें जर कितेंच इन्सिडंट तुमकां दिसता तुमी पुलिसीक रिपोर्ट करचें, जाल्यार खंयच्या तरी एका भुरग्याक सांगचें की बाबा अशें अशें आसा, जाता म्हाज्या शेजाऱ्याक,
जाल्यार खंय तरी एक्शन जातली. दुसरे जे LED बोर्ड आसा विच कॅन बी कंट्रोल्ड ऑनलायन ऑर ऑन एप बेज, कालांगूट पंचायत आमी लेटर करतलेच फाल्यां की असले बोर्ड काडचे, कित्याक अननेसेसरी कसलें टेन्शन जावचें न्हू गांवांत. कित्याक कालांगूट जालें, आरपोरा जालें, फाल्यां आनी खंय जावंक शकता. म्हणून सगळ्या लोकांनी सादूर रावपाची गरज आसा आनी विजिलंट रावपाची गरज. मैं मोदी जी को ये बोलना चाहता हूँ, मोदी जी यहाँ पे गोवा में नजर डालो, देखो गोवा में पाकिस्तान जिंदाबाद ऐसे नारे लगाए जा रहे हैं और लोग इसको अपोज कर रहे हैं, तो हमको यहाँ पे रोका जा रहा है. ये किस लिए हो रहा है? ये हम लोग बर्दाश्त करने वाले नहीं है. आइंदा इसके आगे ऐसा कुछ तो एक कायदा कानून होना चाहिए कि ऐसे लोगों को जड़ से जड़ उसको सजा मिलनी चाहिए. मैं मोदी जी से निवेदन करता हूँ कि इसमें आप थोड़ा अपना आपका दिमाग थोड़ा डालो और यहाँ पे कुछ हो रहा है उसके ऊपर भी थोड़ा आप उसको, गोवा सरकार में जो प्रमोद सावंत जी बैठे हैं उसको भी थोड़ा बताओ कि यहाँ पे जो ऐसे इलीगलिटीज हो रही है उसको आप कंट्रोल में ले लो. यही मैं कहना चाहता हूँ. आणि प्रमोद सावंत सराक हांव सांगूंक सोदता ज्यो ह्यो असल्यो ज्यो गोष्टी घडटा पळय तेजेर खरें तर तुमी अशें लक्ष दियात आनी जे कडक कार्यावळी आसा पळय तेंचेर करात. नाजाल्यार लोकांचो हात उरचो ना. म्हाज्या सारकेलो मनीस जर समजा हांव प्राण गेलो जाल्यार 36 मेले, हांव पळोवपाचो ना. जेन्ना म्हाज्या भारत देशा बद्दल म्हाजे जर कोण उलयता अगेन्स्ट उलयता जाल्यार हांव मरपाक रेडी आहा. म्हाका व्हडल्या दिसना हांव हेका शहीद जालो म्हणून हांव तरी म्हाज्या स्वताक म्हाज्या फॅमिलीक तरी गर्व जातलो. हे पाकिस्तान जिंदाबाद म्हणून घेवपाचो हांव तरी मनीस न्हू.